सहा महिने चाललेल्या या पर्वातून खूप छान छान गाणी सादर केली गेली. वेगवेगळ्या थीम्स होत्या. स्पर्धेव्यतिरिक्त मुलांनी धमाल तर केलीच, पण खूप छान छान अनुभवही घेतले. तुम्हाला एक एक सांगतो, हे स्पर्धा नाहीच असं मला वाटतं. ही स्पर्धा नाही, ही मोठ्यात मोठी युनिव्हर्सल टेस्ट होती मुलांची. शरीवचं जेव्हा या पर्वाला सुरुवात झाली आणि पहिल्या एपिसोडला तिने गाणं म्हटलं तेव्हापासून आणि जो शेवटला एपिसोड झालाय, एकंदर आम्हाला जे जाणवलंय की तिच्या गाण्यात बरीच प्रगती झाली आहे. याचं मुख्य कारण म्हणजे तिला जे मार्गदर्शन वेळोवेळी म्युझिशियन्सकडनं, जजेसकडनं, कमलेश दादा, वर्षा भावे यांनी जे योग्य मार्गदर्शन तिथे दिलेलं आहे, त्याचीच ही परिणती आहे की ती टॉप 5 पर्यंत पोहोचलेली आहे. मी पहिल्यापासून संकल्प करत होतो की या वादकांच्या बरोबर आमच्या फॅमिलीतल्या एकदा तरी, पण भाग्य त्याचं असं की त्याने ते गायलं आणि एक एक त्याच्यात बदल होत गेला. त्याच्या गाणं तर झालंच झालं, प्रश्न गाण्यात प्रोग्रेस होत गेला. पहिल्यांदा तो गाणं लाईटली घ्यायचा अगदी सहज, आणि आता तो गाणं म्हणताना इतकं गांभीर्याने घेतो आणि तो हळूहळू प्रोग्रेस होत गेला आणि त्याच्याबरोबर त्याचा अभिनय कौशल्य वाढले. हे दोन जे परीक्षक आहेत आपले, स्वप्नील दादा आणि राहुल दादा, हे खास क्लासिकल मधले मजबूत कलाकार आहेत सध्याच्या युवा पिढीतले. आणि त्यांनी ज्या ज्या टिप्स दिल्या त्या मला खूप, म्हणजे मला खरंच आवडायचं की हे. आणि महत्वाचं म्हणजे प्रत्येक वेळेस हे दोघंही जण ह्या मुलांना राग विचारायचे. आपल्याला जर चांगलं गायचं असेल तर त्याची क्लासिकलची बैठक चांगली असावी लागते, हे सर्वांना माहिती आहे. तर हे मुलांना राग विचारायचे, ह्या गाण्याचा राग कुठला. मग मुलांना अशी चिंता पडायची की राग प्रत्येक मुलगा शोधून ठेवायचा, हा राग कुठला असेल. आणखी यांना असं वाटायचं की अरे राहुलदादांनी आणखी विचारलं की ह्याचे आरो काय, ते मुलांना टेन्शन आहे. ते मुलं थोडं फार बसून ठेवायचे. त्याच्यातूनही वाटायचं की अरे बापरे, राहुलदादांनी विचारलं की आणखी याची बंदिश सांग. त्यामुळे झाले की काय, मुलांचं शास्त्रीय संगीताची जी बाजू आहे ती थोडक्या का होणार प्रमाणात 6 महिन्यात चांगली तयार झाली. इमोशनल मॅच्युरिटी पण पुष्कळ वाढली. म्हणजे ते अगोदर अगदीच लहान मुलीसारखी होती, ती नंतर पुष्कळ वेगळीच झाली. म्हणजे मेन गाण्यात तिचा फोकस वाढावा आणि छान प्रगती, सगळं गायडन्स आणि गायडन्स त्या दृष्टीने झी मराठीकडनं पुष्कळ चांगला मिळतोय. आम्ही त्यावेळी बघितलंच होतं. प्रगती तर निश्चितच झाली. एक कॉन्फिडन्स लेवल पण वाढलाय आणि तिकडलं जे वातावरण आहे झी मराठीचं एकदम म्हणजे काय म्हणजे सगळे अगदी अतिशय प्रेमळ खेळीमेळीचं वातावरण. त्याच्यामुळे त्यांना तिथे गेल्यावर मजाच येते, असं टेन्शन वगैरे राहत नाही. आणि छान तयारी करून घेतली, त्याच्यामुळे ते 6 महिने कसे गेले हे आम्हालाही कळलंच नाही. डेंजर झोन पार करत, बरीच सा मिळवत आणि टाटा क्रोमापैकीच्या पैकी काबीज करत आज हे टॉप 5 पोहोचलेत महाअंतिम फेरीपर्यंत. आणि त्या सोहळ्याची तयारी झाली आहे. अर्थात त्यांच्या या पूर्ण प्रवासात मेहनतीत वर्षा मावशी आणि कमलेश दादा होतेच. त्यांनी गाणी सुंदर बसवलेली होतीच, पण त्या गाण्याला अगदी नेमकेपणा येणं यासाठी लयीचा, सुराचा, एक्सप्रेशन्सचा, शब्दांचा, यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून भरपूर काम केलं. ही सगळीच मुलं अतिशय गुणी होती आणि आता जे टॉप 5 निवडले गेलेले आहेत ते तर अतिशय गुणी आहेत, कल्पक आहेत. त्यांच्याकडे खूप चांगली प्रज्ञा आहे, बुद्धिमत्ता आहे, चांगलं गाणं गाण्याची ताकद आहे, क्षमता आहे. आणि मला नक्की खात्री वाटते की हे खूप काही मुलं पुढच्या काळामध्ये करणार आहेत. स्वतःचं नाव त्यांना मिळणार आहे आणि यासाठी झी मराठीने त्यांना खरंच खूपच प्रोत्साहित केलेलं आहे असं मला वाटतं. ट्रेंडच्या प्रमाणे सगळं म्युझिक बदलत जातं, म्युझिकल ॲटिट्यूड बदलत जातात. ती झळ नक्कीच या पर्वाला थोडीशी बसली नाही असं नाही, पण ओव्हरऑल म्युझिक कुठेच संपत नाही. त्यांचा त्या वयातल्या मुलांचा इनोसन्स कुठेच संपत नाही. त्यामुळे हे पर्व तितकंच आमच्या दृष्टीने फार रंजक होतं. शिवाय मधून मधून राहुल दादा आणि स्वप्नीलला पण डोकावून जायचेच. त्यांच्याकडूनही या पूर्ण प्रवासात सतत टिप्स मिळत गेल्या. आजकालची पिढी खूपच जास्त टॅलेंटेड आहे मला असं वाटतं. त्यांना एक्सपोजर खूप आहे, मीडिया आहे, तुमच्यासारखी लोक आहेत समोर, तर खूप साऱ्या गोष्टी त्यांना लवकर कळतात. आणि संगीताबद्दल बोलायचं तर चांगल्या गुरुकडे शिकलेले आहेत, चांगलं मार्गदर्शन मिळालेलं आहे, चांगली तयारी आहे मुलांची. त्यांचं वय जरी 10 वर्ष असलं किंवा 13 वर्ष असलं तरी चांगल्या तयारीने गातात आणि हे बघताना खूप छान वाटतं आणि त्यांना गायडन्स द्यायला खूप छान वाटतं.
एकंदर जो म्युझिक सिनेरिओ आहे, जो सीन आहे, तो खूप छान आहे आणि हा सीझन जज करताना खूप छान वाटलं. आणि ज्या क्षणाची सगळेच वाट बघत होते तो क्षण आलाय. आयडिया सारेगमप लिटिल चॅम्प्सची महाअंतिम फेरी आज, आत्ता, अगदी थोड्याच वेळात. आणि याची तालीम गेल्या आठवडाभर सुरू आहे. प्रत्येकाची गाणी निवडायची, ती बसवून घ्यायची, म्हणजे केवढी मोठी मेहनत आहे ती आणि केवढं काम होतं ते. पण आमची टीम सॉलिड आहे. सगळं कसं वेल मॅनेज्ड. प्रत्येकाची तयारी गेल्या आठवड्यापासून चालू आहे आणि आज आता आपल्या टॉप 5 ची फायनल एक्झाम आहे. तुम्ही निवडून दिलेल्या या 5 लिटिल चॅम्प्स पैकी विजेत्या लिटिल चॅम्प्सना मिळणार आहे जॉन्सन बेबी कडून 1 लाख रुपयाचं नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट. शिवाय कॉटनच्या रेडीमेड कपड्यांचा किंग असलेल्या कॉटन किंग कडून मिळणार आहे 1 लाखाचे गिफ्ट पॅकेज. उपविजेत्या स्पर्धकांनाही मिळणार आहे जॉन्सन बेबी कडून प्रत्येकी 75,000चे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट. तर कॉटन किंग कडून मिळणार आहे प्रत्येकी 50,000चे गिफ्ट पॅकेज. इतकंच नाही तर सगळ्या टॉप 5 लिटिल चॅम्प्सना मिळणार सॉफ्ट कॉर्नर वीकेंड, सेकंड व बजेट होम आणि एनए प्लॉट साठी 17 वर्षापासून विश्वसनीय नाव असलेल्या सॉफ्ट कॉर्नर करून प्रत्येकी 1 लॅपटॉप. शिवाय या पूर्ण पर्वात सगळ्यात जास्त वेळा पैकीच्या पैकी मिळवलेल्या लिटिल चॅम्पला मिळणार आहे टाटा क्रोमाकडून 1,20,000 रुपयांचे ग्रँड होम पॅकेज. पण या सगळ्या बरोबरच आता अजून एक गोष्ट या 5 लिटिल चॅम्प्सना हवी आहे. ती म्हणजे तुमचा सपोर्ट आणि भरपूर शुभेच्छा. तेव्हा आपण सगळे त्यांना भरपूर शुभेच्छा देऊ आणि आपल्या जागा पकडून बसू. कारण वेळ झाली आहे आयडिया सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या महाअंतिम फेरीची.